सैफ अली खानच्या भेटीनंतर आशिष शेलार बोलतात, थेट जाऊयात. प्रकृती संदर्भात काय माहिती आहे त्याविषयी काय सांगा. बोला बोला सर. सर बोला सर. साहेब बोला श्री सैफ अली खान हे आयसीयू मध्ये पहिल्या माळ्यावर आहेत. ते सध्या आराम करतायत. एक मोठी सर्जरी जवळजवळ 5 तासापर्यंतची त्यांची झालेली आहे, ज्याला आपण जखमा वुंड्स म्हणू. अशा वुंड्स आणि जखमा 6 ठिकाणी त्यांच्यावर झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. त्या वुंड्सवर जी सर्जरी करणं आवश्यक आहे, विशेषतः 2 ठिकाणी त्या ज्याला आपण डीप वुंड म्हणू अशा पद्धतीच्या या जखमा आहेत. त्यावरची सर्जरी जवळजवळ 4-5 तासाच्या वर झाल्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. ते आयसीयूमध्ये विश्रांती करतायत. त्यांच्यावर योग्य प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे. सर्व त्या ठिकाणी आवश्यक त्यांच्या तंदुरुस्ती आणि तब्येतीला सांभाळण्यासाठीची सर्व व्यवस्था हॉस्पिटलने केलेली आहे. बरोबरीने मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. डीसीपी असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, एसीपी असतील, सिनियर पीआय असतील, या सगळ्यांशी मी सकाळपासून बोललेलो आहे. ज्या पद्धतीची घटना आहे ती अतिशय गंभीर घटना आहे, भीतीदायक अशी घटना आहे आणि या विषयावर चौकशीचं काम पोलिसांनी तातडीने सुरू केलंय. या संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक जे पुरावे गोळा करणं आहे किंवा पकडण्यासाठीची माहिती गोळा करणं आहे, याचं काम तातडीने पोलिसांनी सुरू केलंय. फुटेज असतील, फोटो असतील, त्यासाठी आवश्यक क्राईमच्या 1 नाही तर 10 टीम त्याला पकडण्यासाठीच्या असतील. या सगळ्याची तातडीने पूर्णपणे कारवाई पोलिसांनी केली आहे. अपेक्षा करूया आपण की आरोपी लगेच पकडला जाईल, त्याला अटक होईल आणि बरोबरीने अपेक्षा ही करूया, प्रार्थनाही करूया की सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं होण्याची आणि जखमा हील होण्यासाठी सगळ्या व्यवस्था तर दिल्याच आहेत, पण त्या लवकर बरे व्हावेत. त्यांच्या परिवारातील लोकांना सुद्धा जो मानसिक धक्का बसला असेल त्यांना सुद्धा यातून सावरण्याची संधी मिळेल. मला वाटतं तात्पुरता त्यांना आराम करायला देणं आवश्यक आहे, एवढंच मला सांगायचं. शेलार साहेब, अभिनेत्री रवीना टंडन यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की पूर्वी वांद्रे सेफ वाटायचं, आता सेफ वाटत रवीना टंडन कंडीशन को लेकर आप हिंदी में भी लोगों को बता दीजिए सर, एक हिंदी बाइट दे दीजिए. कोण काय बोललं याच्यावर प्रतिक्रिया देऊन आज वाद निर्माण करण्यापेक्षा आरोपी पकडला जाणं, पोलिसांनी तातडीने कारवाई करणं आणि स्वतः रुग्णांना म्हणजे सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं वाटावं यासाठीच्या व्यवस्था उभा करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणी काय ट्विट केलं याच्यावर मी प्रतिक्रिया न देता या पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी करतो. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आपने अभी भेंट की है सैफ अली खान से, उनकी कंडीशन कैसी है, क्या आपसे उन्होंने बात की सर, और इन्वेस्टिगेशन के बारे में क्या कहना चाहेंगे? मैं स्वयं अभी सिने अभिनेता सैफ अली खान इनको आईसीयू में फर्स्ट फ्लोर में देखकर आया हूं. वो आराम फरमा रहे हैं, आराम की जरूरत भी है. 6 अलग अलग प्रकार की वुंड्स यानी जख्म उनके शरीर पर है. 2 जख्मों को, वुंड्स को डीप कह सकते हैं, इस प्रकार की स्थिति थी. करीब करीब 5 घंटे का वहां पर सर्जरी हुआ है और उसके कारण उनको अभी रेस्ट लेने की जरूरत है. ये बात मुझे हॉस्पिटल के अधिकारियों ने भी बताई. तो हम सब मिलकर उसकी ईश्वर से प्रार्थना करते हैं कि वो जल्द से जल्द ठीक हो जाए. सुबह से मैं सीनियर इंस्पेक्टर, एसीपी, डीसीपी, एडिशनल सीपी सबसे मैंने बात की है
और जो आरोपी है उसको पकड़ने के लिए एकदम जलद गति से पुलिस कार्रवाई पर उतरी है। फुटेज हो, फोटो हो,